आज पुन्हा एकदा जाऊया गप्पांच्या गावा. आणि अर्थातच या गावात नेणारा अवलिया आहे हास्य महारथी समीर चौगुले. आणि त्याच्यासोबत आहे त्याच्या या गावात वारंवार येणारी विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार. नमस्कार नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा. जसं एकदा जोरदार टाळ्या माझ्यासाठी झाल्या पाहिजे. मला सांगायला अत्यंत आनंद होतो की हा कार्यक्रम इतका लोकप्रिय आहे की काल रात्री विनोदाचे बादशाह जॉनी लिव्हर सर यांनी मला फोन केला आणि सांगितलं मी उद्या येतोय, मला जाऊया गप्पांच्या गावाच पाहिजे. सर खरं की नाही मला सांगा, खरं की नाही? करेक्ट करेक्ट करेक्ट. काय कॉमेडी कशी असायला पाहिजे हे सगळे दाखवतात, पण कॉमेडी कशी नसायला पाहिजे हे तुम्ही दाखवता. दाखवा 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 तुम्ही दाखवा, ते मला पाहायचं आहे. चला बाय बाय बाय. ब्लँक झालो रे सर. हे एडिट करा सर. मी खोटं बोललो, मी फोन नव्हता केलं, मी खोटं बोललो सर. आता याच्या पुढे दाखवा सर. मी परत येतो. हे पण एडिट करा सर, मी परत येतो. स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा. रसिको, तुम्हाला तर कल्पनाच आहे, या मंचावर आपण विविध मान्यवरांना बोलवतो आणि आपण त्यांची मुलाखत घेतो. तर आज या मंचावर येणार आहेत सुप्रसिद्ध ज्येष्ठ बॉलिवूड डान्सर झुंबरताई सुसोडिया. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाला पाहिजेत. ओह माय गॉड. नमस्कार. स्वागत है तुमचं, खूप खूप स्वागत आहे. नमस्कार नमस्कार. कैसे हैं आप? अरे हमरा का एकदम ये हमका वो एकदम ये है भगवान का, वो ये है हमका एकदम म्हणजे मनापासून ऐसा उचंबळून आता है कभी कभी तुमका आता है. ठीक आहे ते ठीक आहे. हां हां प्लीज. तर रसिको एकदा जोरदार टाळ्या टाळीसाठी झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या या ताई प्लीज. ह्याच्यावर हे बसा प्लीज, बसा प्लीज. हॅव अ सीट प्लीज. थँक्यू. रसिको हो सोप्याच्या अन्ननलिकेत लाडू अडकलेला आहे. नाही नाही नाही, तुम्ही बसलेला आहात असं मला तुम्हाला सांगायचं. असं बसलेला आहात. रसिको, आज आपल्याकडे फार मोठा पाहुणा आलेला आहे. रसिको, तर ताईंचं नाव आहे झुंबर ना? अतिशय वेगळं नाव आहे हे. झुंबर नाव कसं काय, म्हणजे मला अतिशय वेगळं आहे. ऍक्च्युली हे झुंबर ना माझं खरं नाव नाही आहे. म्हणजे कसं मला फिल्म लाईन मध्ये कॅबरे क्वीन बोलतात, तसे मला माझे डिरेक्टर होते मोठे, त्यांनी मला झुंबर हे नाव दिले. झुंबर का? म्हणजे कसं असं हवा वगैरे आलं ना तर कसं झुंबर असं हलते ना, तसं म्युझिक लागल्यानंतर मी पण अशी हलते. तर मला सगळेजण झुंबर झुंबर झुंबर, तो माझं नाव झुंबरच पडला. की झुंबर हलते. समीर म्हणजे वारा, हवा. जास्त हल्ला नाहीत तुम्ही. झुंबर हट ना. हट, ऐसे थोडी नव्हतं. अरे मजा आहे भाई. बोले तू आज मजा येणार आहे, मुलाखतीला धमाल येणार आहे आज. तर माझं नाव झुंबर आहे. अच्छा अच्छा. तर रसिको, आपल्या समोर आहेत झुंबरताई. अनेक वर्ष त्या इंडस्ट्रीत आहेत. गेली जवळजवळ 20 ते 25 वर्ष त्यांनी इंडस्ट्रीला रांगायला लावलेला आहे. बोले तू रांगा लावायला लागलेला आहेत लोकांना पिक्चरसाठी, फिल्म बघायला. ते माझं डान्स. तो हा जो प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल काय सांगाल? आणि तर इकडे सगळे जमलेले माझे फॅन आहेत, त्यांना ही झुंबर ना सादर प्रणाम करते. खरं तर जे काय मी आहे ना ते आज सगळ्या माझ्या फॅन्समुळेच आहे. म्हणजे खूप वर्षाची तपश्चर्या आहे आज. आणि सांगायला आनंद होतो. आय टेल यू व्हॉट, आजच्या 10 तारखेला म्हणजे या महिन्याच्या 10 तारखेला मला या फिल्म लाईन मध्ये 28 वर्ष पूर्ण होणार. 28 years. या वर्षांमध्ये मला खूप बक्षिसं मिळाली, अवॉर्ड्स खूप मिळाले. पण सगळ्यात मोठं अवॉर्ड काय असते माहितीये? माझे फॅन्सचं प्रेम. ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचे असते. आणि हे फॅन्सचं प्रेम ना ते असेच नाही मिळते, त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते. कडी मेहनत मी केलेली आहे. ते आम्ही ठरवू, काय केलं ते आम्ही ठरवू. तुम्ही फक्त मेहनत सांगा.
कळलं का? आहेत तिकडे बसलेले सांगायला, तू असं केलं, तू असं केलं. नाही साठी मेहनत शानपणा नका जस्ट क्लिअर करतो. तू मला मेहमान म्हणून बोलवलं ना? हां सॉरी. मग तू असं माझा अपमान नाही करू शकत. नाही सॉरी. तू मला मेहमान म्हणून बोलवते तर असं कसं बोलते तू? आय सिन्सिअरली बेग यू पॅन्डेमिक. ए काय बोलला तू आता? आय सिन्सिअरली बेग यू गार्डन मध्ये जाऊया. काहीतरी शब्द आहे काहीतरी असं नाही ते. आय बेग यू पार्डन. आय बेग यू पार्डन. आता मध्ये मध्ये नको बोलू. येस येस. इकडे बघ, इकडे बघ. मध्ये मध्ये नाही. हा तर मी काय म्हणतो, पिट्टम फाट आपण ठेवत नाही काही. सॉरी कंटिन्यू कर. तर जे काय आहे ते सगळं माझ्या फ्रेंड्समुळे. आणि माझं ना फिल्म लाईन मधलेच माझे पापा फिल्म लाईन मध्येच होते. माझे पप्पा खूप मोठे डायरेक्टर आहे, त्यांच्याकडे असिस्टंट करायचे. ओके ओके. खूप मोठे डायरेक्टर राजकुमार गुलाटी त्यांच्याकडे. ओ बापरे रसिको फार मोठा डिरेक्टर आहे. अरे बापरे राजकुमार लंगोटी म्हणजे अरे बापरे. काय नाव घेतले तू? तुला मारू काय? काय नाव घेतले? राजकुमार मारू चुप. ते लंगोटी नाही आहे, गुलाटी आहे. ते मोठे डायरेक्टर आहे. नाव चांगलं घे त्यांचे. माझा जरा नावांचा घोळ आहे माझा. दरवेळचं माझं आहे. मी आता ह्याच्यावर वर्क करेन, मी दुरुस्त करेन ते. नाही ते चालू राहू दे. काय राहू दे? ते तुझंच काय चालू राहू दे. तसंही तुझ्या जाऊया गप्पांच्या गावामध्ये विनोद काय असते? नावावर नाही इकडे तिकडे करायचे, हेच तर विनोद असते. नाही तर काय? तसंही डोरबेलचा आवाज काढणे आणि त्या दरवाजाचे असे असा आवाज काढणे एवढं ते येते तुला. दुसरं काही येते तुला नाही का? एवढा मोठा तुझा सत्कार झाला. काल ते मुख्यमंत्री साहेबांनी तुला वर्षा बंगल्यावर बोलवले. तिथे जाऊन तरी तुला काय काढायला सांगितलं? त्या डोरबेलचा आवाज. म्हणजे एवढ्या वर्षाचं तुझं करिअर आहे तर तुझी ओळख काय आहे? तर डोरबेलचा आवाज. एवढा नॉनसेन्स, अटर नॉनसेन्स आहे. पाणी पाहिजे काय? तर काय तू शॉक मध्ये गेला का? एकदम मला अपेक्षा नव्हती एवढं तुम्ही परवाच काढाल ते. प्लीज कंटिन्यू. येस. तर असं माझी खूप मेहनत घेतली आहे मी. माझे पप्पा खूप मोठ्या डायरेक्टरच्या खात्याखाली असिस्टंट करायचे आणि माझी मा पण खूप बॅक डान्सर म्हणून गाजलेली आहे. वेगवेगळ्या फिल्म लाईन मध्ये खूप वर्ष ती बॅक डान्सर म्हणून काम करते. मी पण तिच्याचकडनं शिकला. माझी आई पण होती बॅक डान्सर. नाही ती जस्ट होती. हे कशाला तू सांगते? तुम्ही तुमच्या आईचं सांगितलं म्हणून मी माझी आई दिली. आईला कंपनी होते ना, दोघे एक कोपऱ्यात जाऊन गप्पा बिप्पा मारू शकतो. ते मॅड आहे काय जरासा? तुझा दिमाग काय घुटण्यामध्ये आहे काय? गप ना गप. मध्ये मध्ये फक्त बोलतच राहते. तुम्हाला बोलू दे ना. आता माझी माझी बॅक डान्सर होती, खूप मोठी बॅक डान्सर होती ती. म्हणजे ते गाणं आहे ना, त्या गाण्यामध्ये माझी आईच नाचायची. आणि त्या गाण्यात पण माझी आईच नाचली. क्या बात आहे. फार मोठी बॅक डान्सर. क्या बात आहे. खरंच मोठी होती. काही तुमचे काही पिक्चर कसं काय तुम्ही या शूटिंग मध्ये? मला माझे पहिलं चित्रपट आहे ना, मैं हूँ पवित्र तुलसी. अरे तर ते माझं पहिलं फिल्म. आणि मग त्याच्यानंतर दुसरं केलं मैं तेरी बुलबुल. ते तर आहेच रे आपली. ती तर फिल्म असणारच ना. ती माझी दुसरी फिल्म आहे. त्याच्यानंतर मग मी असं पलटून मागे बघितलंच नाही. चालूच राहिलं एकावर एक. हे खूप कौतुकास्पद आहे. पण हे प्रचंड कौतुकास्पद आहे. म्हणजे मैं हूँ तुलसी पासून ते मैं तेरी बुलबुल हा जो प्रवास आहे, तुलसी ते बुलबुल, काय बाई असेल तू विचार करा. म्हणजे काय बोलले तुम्ही? नाही स्ट्रगल म्हटलं. तुमचा स्ट्रगल काय असेल मला सांगा. स्ट्रगल तर खूप आहे. एकदम काय स्ट्रगल खूप आहे म्हणजे शपथ. आणि माझा पप्पा आहे ना, तो त्याचा खूप माझ्यावर जीव होता. त्यांनी मला सांगितलं, बचुडी लक्षात घ्या, मोठं नाव कमवायचं असेल ना तर माणसाकडे काहीतरी युनिक पाहिजे. माझ्या बापांनी पण मला काहीच सांगितलेलं नव्हतं. कारण त्यांच्या तोंडात मावा असायचा ना, बोलायचेच नाहीत ते. कोबरा भरलेला असायचा. घरच्यांपेक्षा बेसिनची जास्त बोलायचे. हा फरक असायचा. ते बेसिन मध्ये थुकायचे. बेसिन मध्ये थुकायचे. तुझ्यावर का नाही थुकले? तर
माझ्या पप्पानी मला सांगितलं की युनिक पाहिजे काहीतरी, तर मग मी माझी स्वतःची स्टाईल खोजली. ओके. मी स्वतःची स्टाईल डेव्हलप केली. आणि म्हणजे पहिलेच्या फिल्ममध्ये कसं एक हिरोईन असायची, मग त्याच्या मागे हिरो असा मागे मागे धावायचा आणि मग तिच्याच मागे सगळी कथा असायची आणि तीच नाच करायची, तीच ऍक्टिंग करायची. पण तसं नाही, मी आल्यानंतर माझ्यासाठी वेगळं गाणं लिहिलं गेलं आणि मग मी त्याच्यावर नाचायला लागले. माझ्यासाठी ते आयटम गर्ल आहे ना, आत्ताचे पोरी जे नाचतात ना, ते माझ्यामुळे. अच्छा, म्हणजे मी ते ट्रेंड चालू केला. क्या बात आहे, क्या ट्रेंड सेटर आहात म्हणजे. क्या बात आहे, क्या बात. मग खूप नाचायचे मी. म्हणजे झुंबर झुंबर बोलतात ते असंच नाही, नाही कॅबरे क्वीन बोलतात ते काही असंच नाही. मी सारखी अशी नाचतच असायची. अरे बापरे, 24 घंटे. आई टेल यू, मैं ना सासू की सिसकियों पे भी नाच सकती हूँ. सासूला काय झालं, काय म्हणाल? सासू की सिसकियां होती है. सासू हे श्वासावर तुम्ही नाचता? जैसे 1 2 3 4 ये बीट होता है ना, तो उसके बीच में भी 1 2 रहता है ना, वो मैं पकड़ लेती हूँ. क्या बात है. उसके बीच का जो 1 2 है, बिटवीन द लाइन्स होता है ना, वैसा वो ऐसा पकड़ लेती हूँ. ऐसा ना देख के सिर्फ ऐसा करती थी ना, तो दुनिया घायल हो जाती है. क्या बात है, क्या बात है. एक मालूम है, जब एक बार डांस करती थी तो पहली बारी में ना 27 ऐसा चक्करी लेती थी. 27 चक्री. और एक बार भी ऐसा बैलेंस जाता है, ऐसा नहीं एकदम स्ट्रेट, एकदम ये बात ऐसा 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 स्ट्रेट. अरे बाप रे, ही मांजर पडली तुम्ही. नहीं मांजर नहीं, सॉरी. अरे बाप रे, मांजर नाही. फॅशन कुछ मालूम है. अरे मगापासून मला ये बिल्ली है, ये बिल्ली है. बोल ना. सॉरी. अरे मला मांजर वाटली. सॉरी सर, प्लीज बसा, प्लीज बसा. तो ऐसा मैं नाचती क्या थी. बात है, पण ते कमाल आपने आहे. तो मेरे गाने देखे होंगे ना, मैं कैसा नाचती. अरे कमाल. तुम्ही आणि 27 चक्री. 27 आम्ही जेमतेम 2-3 वेळा करतो चक्री आणि इथे स्किट करतो. नहीं, वो तुम्हारा अलग है और मेरा अलग है. डिफरेंट. नाही पण हे कमाल आहे. अरे मला माहिती आहे ना, मी केवढा मोठा फॅन आहे तुमचा. अच्छा? अरे तुमचं ते गाणं ए हमरा का है बाई बेचा है सिसकी आंखों में डाल दिल में लगा. हो काय गाणं. ये कौन सा गाना है. एक गाणं होतं ना, अभी लिखा. मला आठवलं नाही. ये ऐसा गंदा गाने पे मैं नाचती नहीं है. बरोबर. हाँ, मेरा अच्छा अलग रहता है. ऐसा डर्टी डांस नहीं रहता है मेरा. कैबरे क्या होता है मालूम है, ऐसा कुछ नहीं होता है. मला आठवलं म्हणून सांगतो, माझी आई सुद्धा डान्सर होती. हाँ, पण कॅबरे डान्सर नाही, कोबरा डान्सर. नागिन डान्स नाचायची. तू काय तुझ्या फॅमिलीचं ऐकायला मला इथे बोलवले काय. नाही, sorry. माझी मुलाखत आहे ना, मग मला बोलू दे ना. तूच त्याचं सांगत बसते. झोंबीताई. ए झोंबीताई नाही, सॉरी, काय नाव. झुंबर आहे माझं नाव. झुंबर. वाटेल ते बोलते. डोकं फिरलं काय तुझं. अरे बापरे, झुंबर लागलं अगदी. नुसतं लागलंच आहे, अजून अंगावर पडलं नाही आहे. सॉरी. पडलं तर काय होईल माहिती आहे ना तुला. अरे बापरे, मला जायचं पण नाही त्या हॉटेल बाबा. प्लीज माणूस. बसा. मांजरीवर बसलात ना. ते एक मिळालं तर एक चालूच राहतं तुझं. मला तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आजपर्यंत अनेक कॅबरे डान्स केलेले आहेत. हा, खूप केले मी. 200 फिल्म्समध्ये केलेले आहेत. त्यामुळे अनेक विलन्स समोर तुम्ही केलेले असतील. तर मला काही क्षण विलन्समचा आणि एखादा डान्स करून दाखवा. सॉरी, मी असं कोणा आयऱ्या गैऱ्यासमोर नाचत नाही. काय म्हणजे तुम्हाला कोणासमोर डान्स करायला आवडेल. मी असं आयऱ्या गैऱ्यासमोर नाही करत, मी डॉन समोर नाच करते. मग इथे आहेत ना कॉमेडीचे डॉन, त्यांच्यासाठी नाचाल की नाही. हा, त्यांच्याकरता मी नाचते. या ना सर, बसा. प्लीज बसा. प्लीज बसा सर. येस, प्लीज बसा सर.
सर इथे मी इथे तिकडे. हां सर, खूप खूप आभार. तुम्ही सर इथे प्लीज. हां येस येस. अरे बापरे, असं केल्यावर आवडतं का सर? त्यांनी केलं ना ते कसं, ती वेगळी विषय तो वेगळा विषय. ठीक आहे, आपण आता तुम्हाला काही ग्रेसफुल ग्रेसफुल. अरे ग्रेसफुल ड्रेसफुल झुमर आहे झुमर. तुम्ही ट्युमर आहात ट्युमर. सर तुम्ही इथे आलेला एकदा जोरदार टाळ्या जॉनी सरांसाठी झाला पाहिजे. जॉनी सर, स्वागत आहे तुमचं जाऊया गप्पांच्या गावामध्ये. तुम्हाला आल्या आल्या एक प्रश्न तुम्हाला विचारायचा होता. तुम्ही इतकी वर्ष आज इंडस्ट्रीमध्ये आहात, तुमच्यावर असंख्य गाणी झालेली आहेत आजपर्यंत, आहे की नाही? म्हणजे तुम्ही जर म्हणाले की एक तुम्ही घेऊ शकता किंवा एक गाणं झालेलं आहे किंवा भारत आंब्यांचं आहे, अशी अनेक गाणी तुमच्यावर आजपर्यंत झालेली आहेत किंवा कोकणातले एक आहे, अशी अनेक गाणी आहेत आजपर्यंत आपण बघितलेली आहेत. या गाण्यांचं कॉपीराईट्स तुमच्याकडे आहेत असं मला कळलंय. तुम्हाला किती पैसे मिळतात एवढं सांगा सगळ्या लोकांना. अरे कुठं मिळतं, चिटिंग करतात लोक. एक पैसा नाही कोण देतो? काय मी आलो, काय दिलं, काय कोण देत नाही कोण. या जॉनी साहेब, तुमचा आशीर्वाद पाहिजे. आशीर्वाद देत. व्हेरी सॅड. डान्स पण करून घेतला सर. अरे देवा, सॉरी अरे. म्हणजे वी आर सेलिंग इन द सेम बोट. जे काय ते इकडेच असत. इथं आमचा वसूल होतो. एनिवे, आता तुम्ही खूप इम्प्रेस केलेलं आहे सरांना. आता वेळ माझी आहे. सर तुम्ही तिचा कॅबरे बघितलात, आता माझा कॅबरे बघा. रेडी? 1 2 3 स्टार्ट. तेव्हापासून पकवतो आम्हाला. किती पकवलंस आत्तानंतर? कधी कॅबरे केलं ना, कधी ज्ञानभाऊ तुकाराम तरी केलं ना, कापून टाकी तुला. कॅबरे आणि ज्ञानबा तुकाराम यावर त्यांनी प्रतिबंध लावलेला आहे, तारपावर नाहीये. क्या बात है ताई, काय अदाकारी होती. झुमराहूनही सुंदर परफॉर्मन्स. मस्त मस्त. हा सरसिक सई. समीरदा, तू म्हणजे काय, आज समोर कॉमेडीचा डॉन आला तरी तू अनस्टॉपेबल आहेस. म्हणजे आउटस्टँडिंग. विशाखे, तू लिमिटलेस आहेस. तुला कुठलाही कॉस्ट्यूम द्या, तुला कुठलंही कॅरेक्टर द्या, कन्व्हिक्शन एवढं आणि तू त्याच्यात सुंदर दिसतेस. आणि मला असं वाटतं की अशा शोमध्ये येऊन परफॉर्म करून खुल्या दिलानी मला असं वाटतं की ह्याला एक चांगलं माणूस असणं खूप गरजेचं असतं. आणि सरांनी दाखवून दिलं की ते अप्रतिम
ह्युमन बिईंग म्हणून ते अप्रतिम आहेत. आणि आज तुम्ही आलात आमचं बळ, आमचा उत्साह वाढवायला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मस्त झाला परफॉर्मन्स. तुम्हाला कधीच दृष्ट लागू नये कोणाची. या क्षणी मला तुमच्या दोघांचा प्रचंड हेवा वाटतोय, कारण 3 मिनिटं करता का होईना पण या लिजेंड बरोबर तुम्हाला काम करण्याची संधी मिळाली. माझा तर फोन नंबर मागितला. क्या बात आहे. ब्युटिफुल ब्युटिफुल. आय लव्ह यू. जॉनी सर, तुम्हाला इथे परफॉर्म करून कसं वाटलं? अरे मस्त, मला खूप आनंद वाटला. खरोखर मी एन्जॉय केलो, कारण मी यांना बघत असतो. म्हणजे विशाखातलं बापरे, विशाखाचे किती प्रोग्राम बघितलं मी. आणि समीर, यू आर अ ग्रेट ॲक्टर यार. क्या बात है यार, तुम्ही खतरनाक माणूस आहात. ग्रेट ग्रेट ग्रेट. विशाखा, देवाने तुमच्यामध्ये काहीतरी एक एक्स्ट्रॉर्डनरी मोटर फिट केलेलं आहे. वा वा वा. काय स्पार्क आहे. अमेझिंग अमेझिंग, माइंड ब्लोइंग. गॉड ब्लेस. थँक्यू सो मच सर. थँक्यू व्हेरी मच. आम्ही खूप दोघेही आज भाग्यवान आहोत की तुम्ही आज आमच्याबरोबर स्टेज शेअर केलं. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. मंडळी, एक घर मालक आलाय भाडे वसुलीला. बघूया तिथे काय घडतंय. फोन उचला. हॅलो. हां हां, होय होय, अकाउंटला पैसे ना हो आलेला आहेत. हां, सकाळीच SMS वाचला का ना, काय समजलं. होय होय. काय, कोणाचा फोन आहे? पांडूचा फोन. हा, त्याचा काय? नारलीच्या बागेचा व्यवहार केलेला ना, तिचा काय झाला? 3 लाख रुपये पाठवण्याचा अकाउंटला, काय समजलीस. काय सांगता वाय होय ते. का? लक्ष्मी आली घरी म्हणायची. चला, चांगला गोडा तोडाचा करता मी खायला. बस मिलीस, कसला गोडधोड करतेस. मग पापलेट नाही तर सुरमई कर मस्त पैकी. तोंडाला पाणी सुटला वाय. काय काय झालं इथं, काय झालं, काय झालं, वरडच काय झाला, काय झालं. आपले घर मालक, आपले ते कोणते राजपूत काका मेले. आले. कुठं आहे? तबक येतात. हा, तर काय करायचं. काय करायचं आता. जरा पैसे येण्याची खोटी की हा माणूस भाडं मागायला आलाच पाहिजे. तर काय करायचं आता बोला. काय करायचं म्हणजे 15 मिनिटाच्या आत तो माणूस भाडं न घेता परत गेला पाहिजे. काय समजली. चालेल. तेवढं लक्ष, नाटक नीट करा. पण पप्पानू, हो. आपल्याकडे जास्तीचे पैसे तरी घर भाडं का नाही देतो तुम्ही? आपल्याकडे जास्तीचा पैसा आहे तरी घर भाडं देत नाही असं नाही आहे ते. मग आपण घर भाडं देत नाही म्हणून तर आपल्याकडे जास्तीचा पैसा आहे का नाही. मोरे, ओ मोरे. नाटक लक्षात आहे ना. नीट सगळं सगळं बरोबर करा. आये जेवायला दे ना. आये भूक लागली आहे. मला खा. नुसती आपली काव 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 आहे. काय गिलायला घरामध्ये. अगं ये, कशाला वरडतेस त्याच्यावर. काय असेल ते देश घासभर खाऊन दे, मरू दे. पागल लाव लगेच आणता. मोरे, ओ मोरे. कोण आलंय बाबा, कोण आलंय. तिकडे कुठे चालले. इकडे इकडे बघा ना. मालकानू, तुम्ही कधी आलो. मगाशी आवाज पण दिला होता, तुम्ही ध्यानच दिलं नाही. सॉरी, चुकलं. असंच करता तुम्ही. कधी आलो, कधी आलो, आत्ताच आलो तुमच्या समोर. होय का? 8 महिने झाले भाडं नाही दिलं ना तुम्ही. 1 रुपया दिलेला नाही. आत्ताच्या आत्ता मला भाडं देऊन टाका बा. मालकानू आलाव काय. हो. वाईस बसा बसा. ते धूल बिल आहे ते. बसले बरोबर. बस आये असं बसा. काय ग असं करते आहे. चमचा भरच भात दिलास. आज तरी वाटीभर भात द्यायचा ना ग. आहे कुठनं देल कुठनं. अर्ध्या वाटीचा भात आपल्या तिघांसाठी केलेला आहे ना. 10-12 शीतं तू खा, 10-12 शीतं मी खाता, उरलेली शीतं ती खाईल. काय सांग. मोरे, कुकरच्या 3 शिट्ट्या ऐकल्या मी. ओ, भात अर्ध्या वाटीचा असू दे नाही तर 2 पायलीचा असू दे, 3 शिट्या वाजणारच ना. काय सांग. हो, खरं. ओ, कुकरला थोडीच माहिती आहे तेवढंच तांदूळ आतमध्ये आहेत. ओ, नुसतं पाणी जरी असलं ना तरी 3 शिट्या वाजतात का नाही. आणि काय एवढा तुम्ही भला माणूस आमच्या घरात आलं. हा, त्याच्यामुळे हा छेद तरी आमच्या डोक्यावर आहे. हो मालकानू वाईस 2 घास गिलता वाय.
आजचा दिवस उपास करा तुम्ही. चालेल. मालकानू जेवा. हे खाऊ मी. गेलं 2 घास. हे खाऊ. हा चमचाभर भात. अरे पडलेल्या स्किटला तरी काहीतरी ग्राफ असतो रे. आपण तुमच्या गरिबीच्या नाटकाला जोरा तरी ग्राफ असू द्या ना. एवढी नाटकं नाही काकानू नाटक नाही करत. नाही कुकरच्या 3 शिट्ट्यांची शपथ काकानू नाटक नाही करत. काकानू रोज आम्ही एवढाच खातो. आय झालं का माझा जेवण? हे काय होतं? ढेकर. हा ढेकर होता. हा आता चमचाभर भात खाणार तर एवढाच ढेकर येणार. ताटभर भात खाल्ला असता तर असा ढेकर दिला असता मी. बरोबर. मालकानू मी काय बोलतोय 2 मिनिटं वाईस थांबा. आम्ही तर आमचं जेवणाचं हुरकून घ्या. या इकडे या. डोलं मिठा. आय आता तू डोलं मीठ. अरे बापरे, हे काय केलं? हे काय सांगायचं मालकानू. असंच आम्ही रोज एकमेकांच्या पोटाला चिमटा काढून रोज कसा बसा एक दिवस पुढे ढकलता. अरे बाप, हे बघा काय काय करता? चिमटा काढून काढून ना पोटाला काला डाग पडलाय. काकानू माझ्या पण चिमटा काढून काढून आहे ना एवढा मोठा खड्डा पडला इकडे. नाही बेटा, ती बेंबी असेल. बेंबी ठेवावी लागते, ती असते. मला वाटलं चिमटा काढून काढून खड्डा पडला. ना नाटके कर ना त्या. खायला भेटत नाही ना, असं नाही तसं नाही. अरे त्या वहिनीच्या तोंडावर तर मनमन तसं मांस मावून नाही राहिलं तिच्या तोंडावर. ते नाक खाली जाते गाल चालले वर वर वर. गप्पू असं केलं ना ते गाल खाली नाही येणार रे. एका दिवशी ना डोळे पण दिसणार नाही. तुम्ही नका ना एवढा गरीब चेहरा करू. एवढा गरीब चेहरा इतका. आता गरीब असल्यावर गरीबासारखा चेहरा दाखवणार ना, तर आम्ही काही श्रीमंत आहोत. हो, श्रीमंती आम्हाला परवडणारी आहे. पण ही पोटावर जी टेकडी आले त्याच्या काय मग? याच्या काय काय बसून करू? टेकडी नाही आहे, टेकडी नाही आहे. अन्नाचा दाना नाही पोटात, त्याच्यामुळे गॅस वाढलेला आहे, बाकी काही नाही. गॅस वाढलं का? नाही हा गॅस आहे ना बिर्याणीमुळे झाला असेल. बिर्याणीमुळे. काल तुम्ही तिघ दादरच्या एका हॉटेलमध्ये गप्पा बिर्याणी हादडत होती का नव्हते? मी पाहिलंय. नाटक करू नका. ते नाही, तर आमचा काल चीट डे होता ना. गरिबीचा पण चीट डे असतो का? अरे वा, ते मला काही माहिती नाही. मला आत्ताच्या आत्ता पैसे द्या भाड्याचे, नंतर चीट डे करा ना, त्या फिट डे करा. दर वेळेसचे तुमचे नाटक असतात. मागच्या वेळेस काय केलं तुम्ही? काय केलं? कुठं? तुम्ही सांगितलं की वहिनीला गुडघेदुखीचा त्रास आहे. अरे बाप, लगेच गुडघेदुखी सुरू झाली. अरे झटका झाला जसा. तुमचे पण दुखतंय का? नाही, दुखतील म्हणून अगोदर दाबून द्या. आधी दाबून बघता. हे नाटक नाही पाहिजे. तुम्ही बोलले होते त्यांच्या गुडघेदुखीचा त्रास आहे, ऑपरेशन आहे, त्याच्यात पैसे गेले बा. दुसऱ्या दिवशी मी काय पाहतो? काय बघ, लग्नाच्या वराती तर वहिनी असे दन 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 नाचत होती, असे ठुमके लावत होती. हा, कसं काय ते? खरं आहे की नाही? नाटक नाही पाहिजे मला. खरं आहे की नाही? काय झालं पोर? काय झालं ग बाई? काय झालं? काय झालं राजा? काय झालं? राजपूत काका गायब झाले काय? नाही मी आहे, इथेच आहे मी. काय झालं ग? मला दिसत नाही आहेत पप्पानू. ते पप्पानू आता झालाय परत तिला. मी पण दिसत नाही. हिला काय झालं अचानक? काय नाही, ते तिच्या डोळ्याचा कॅटरीना जरा हल्लाय. ते त्याच्यामुळे ना, म्हणजे अचानक ना तिला दिसायचं बंद होऊन जाता. दिसे नाही. डॉक्टर काय बोललं? डॉक्टर बोललं खाणं पिणं नाही आहे ना पोरीचं, डोळ्यांवर परिणाम झालाय बिचारीच्या. ऑपरेशन करायचं तर पैसे नको. अरे बापरे, ऑपरेशन साठी पैसे नाही. आणि ऐका, ते कॅटरीना नसतं, ते रेटिना असतं बरं का. रेटिना. हे बघा, माझं डोकं सटकला ना, मी भलता वागता माणूस आहे ना, मी चिडलो ना, ऐकत नाही मी कोणाला. मारा एकदाच आणि मन मोकळा करून टाका.
बस करा नाटकं. हे बघा मोरे, 1 आठवड्याची मुदत देतो हा तुम्हाला. त्याच्यानंतर मला सगळ्याच्या सगळे पैसे पाहिजे, कळलं का? ती पाती केवढी ऍक्टिंग करते ती, अजून बी डोळे नाही दिसत नाही तिला. पिझ्झा आणि कोल्ड्रिंक. आणि सर तुम्हाला किती वेळा सांगितलंय ॲपवर टिप देत जाऊ नका ना, असं समोरासमोर दे ना टिप, मग मला डायरेक्ट मिळते ना. ठीक आहे, पुढच्या वेळेपासून तसं. अरे तुम बाय ना जागीरदार ना पोट ना, तुम भाडा देवाला पैसा नाही शेतस आणि पिझ्झा खावाले पैसा देतस का रे? अरे तुम बाय ना कदरू का था ना, टिप देस तू. हा लोकेशला टिप देस, मला भाडा कवय देशी. मला आत्ताच्या आता माझ्या भाडा देऊन टाका, माझ्या भाडा द्या. त्यांचं शर्ट पकडून काय शर्ट पकडू नका, शर्ट पकडू नको. एक काम करा, माझ्या वाटणीचा पिझ्झा तुम्ही खावा. काकांनो, आम्हाला नको आहे तो ग्रिल चिकन लार्ज पिझ्झा विथ एक्स्ट्रा चीज. अगं तोंडाला धबधबा सुटला ना तुझ्या हे बोलताना. मला आताच्या आता पैसे देऊन टाका माझे, मला नाही पाहिजे तुमचा पिझ्झा. काय नाही पाहिजे मला. चिडू नका तुम्ही, काय चिडू नका, चिडू नका. मी तुमचे सगळे पैसे देऊन टाकीन काकांनो. कसं देशील? पप्पांनो, आहे गणपतीत मी डान्स कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करेन आहे आणि काकांचे सगळे पैसे फेडून टाकेन आहे. अरे आपल्या सोसायटीच्या गणपतीची एकूण वर्गणी 4,500 रुपये आणि 40,000 रुपये फेडणार तू डान्स करून गणपतीत? कसं काय? लगेच आंधळी गेली, डोळे नाही तिला. अरे बापरे, ज्याला बघितला डान्स, बघितला. चला मला देऊन टाका, भाडं देऊन टाका. नाही भाडं देतो नाही, कसं द्यायला हवा. 40,000 रुपये देऊन टाका बरं का माझे. मला सांगू काय मारू नका. कुठे पडतोय तू, कुठे चालला तू? जीव नाही देत आहे, मग नाही जीव देत आहे. हे किडनी आहे ती विकतो आणि ह्यांचा भाडं देऊन टाकतो. इकडे कुठली विकणार आहो किडनी? माझ्या स्कूलच्या ऍडमिशन साठी 2 किडन्या विकलाव ना, आता कुठली विकणार आहो किडनी पप्पांनो? जे बाय म्हणजे आता मला माझी उरलेली किडनी विकावी लागणार आहे काय? अरे बाबा, तुझ्या लग्नासाठी ठेवली होती का पोरी? जाऊ दे, आपण दोघी थांबा, सगळे इकडे थांबा. एवढे कसे चाटंबाजे रे? या माणसाच्या जर 2 किडन्या विकलेल्या आहेत, हा जिवंत कसा आहे? पण करा. हे बघा, आता जर तुम्ही ना ऑस्कर लेवलची ऍक्टिंग केली ना तरी मी तुम्हाला सोडणार नाही. मला माझं भाडं पाहिजे. लवकर. कैसा है? इसकी जेब में तेरा पैसा है, दे रे पैसा. या घ्या मोरे शेठ, व्याजाचे पैसे त्या बबन कडून ना कशा तरी घेऊन आले वसूल करून. हे घ्या. चल रे, घेतले, चल निघतो, चल. वसाड्यानो, आताच यायला होतं तुम्हाला. निघा, पाहुणं आले, बाकी काय नाही. हा मग येतो, भेटतो तिकडे. थांब. काय काम करताय सेठ तुम्ही? आम्ही वसुलीचा काम करतो. ये मोरे सेठ है ना, ये व्याजानी पैसे देतो ना, हम लोग उसका ब्याज वसूल करते. माँ कसम, महीने का कम से कम 40-50 हजार कमाता ये सेठ. माझ्या भाडं द्यायला तुमच्याकडे पैसे नाही आणि तुम्ही लोकांना व्याजाने पैसे देतात. तुम्हाला काय कमिशन देतो हा माणूस? 1000 रुपये के पीछे 50 रुपया. मी 100 रुपये देतो. 100 रुपये देता मैं. मेरे 40,000 रुपये वसूल कर इस आदमी से. 40,000 रुपये. ये 100 रुपया बोले तो 1 and only कितना होता है जे? 4,000. हाँ. चलिए मोरे से, चल पैसा निकाल, चल. दादा पैसा निकाल. अरे तू माझ्यासाठी तुम्ही काम करा, वसाडी माझ्याकडे काय पैसा मागता भाई? ये धंधे में कोई दोस्ती नहीं. चल उसका पैसा निकाल. हिम्मत ना भाई, हो गया ना? भाई देऊ क्या? पहला अपना 4,000 रुपया निकाल, उसके बाद दे. चल, एक हाथ से दे, एक हाथ से ले. 1, 2, 3, 4, 5, 6,
7, 8 थैंक यू। अभी कुछ नया काम रहेगा तो वसाड्या क्या हुआ? माझं काम करतोस ना, माझ्याकडे वसुली केलीस? अरे धंद्यामध्ये दोस्ती नाही करू शकत ना आपण. तुम्हाला कोई काम रहेगा तो बोल दो, वसुली का वापस कर देंगे. असं म्हणतोयस? हाँ फिर बघू उलटा. अरे उलटा फिर बोल आहे. अरे मोर्या हो आधी व्हेरिएशन दिले. काय दरवेळेस माझं वापरतात, आज ह्याचं वापरला. काय कांगावा केला तुम्ही, मजा आली. बघा हा सरसी काय म्हणतायत. प्रसादा वा वा बारदार. शिवाली तू प्रोफाईलनी सनी देओल सारखी दिसते. पण त्यामुळेच ताकदीचा परफॉर्मन्स. वा नमा काय बोललीस भाषा. वा वा वा. आणि ती मोऱ्यांसमोर उभं राहून बोलायची जे ते यातले इतके माहीर आहेत. क्या बात आहे मोरे, फॅन्टॅस्टिक. गरीब माणसाची ही पोज मला फार आवडते. फॅन्टॅस्टिक पोज. श्याम्या नेहमीप्रमाणे दमदार परफॉर्मन्स. मजा आली. वा वा. जॉनी सर, तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स. माइंड ब्लोइंग फैंटास्टिक स्क्रिप्ट और सबने अच्छा काम किया. खूब मस्त केले तुम्ही साहेब. आपका भी जवाब दिया प्रभाकर साहब. और शाम वाह 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 क्या बात है यार, क्या वसूली कर रहे. भाड़ा वसूलने मस्त है. और नम्रता तुम वाकई वैरायटी है, क्या क्या कुछ भी कर देती हो. वेरी नाइस. और ये बच्ची क्या डांस किया तूने बाबा. तेरा कार्ड बनाया क्या. माइंड ब्लोइंग. मजा आली. मंडळी, प्रेमाची भाषा बोलायला खानदेश सपूत श्याम राजपूत यांनी बोलावलंय. कधी गोड कधी तिखट अशा चेतना भटला. पण त्यांच्या या गोड भेटीत व्यत्यय आणायला तयार आहेत कॉमेडी स्टार अरुण कदम आणि मॅड कॉमेडीचा डॅडी पॅडी. बघूया तिथे काय घडतंय. सॉरी हा. म्हणजे काय बोलावं ते कळतच नाही बा. नाही ठीक आहे, म्हणजे मी समजू शकते. हो ना. माझंही ॲक्च्युली तसंच होतंय. असं का. काय मुलीसोबत असं बागेत भेटण्याची माझी पहिलीच वेळ आहे. आणि स्किटमध्ये सुद्धा असं करण्याची माझी पहिलीच वेळ आहे. डेटिंग ॲपवर तर आपण अशा गैर गप्पा केलेल्या आहे बा. पण असं प्रत्यक्ष भेटण्याची ना अशी गंमतच काहीतरी येणारी असते ना. आज आहे ना आपण एकमेकांसोबत असं आपले विचार शेअर करू, फ्युचरबद्दल बोलू बा. आणि असं गैर बारी बोलू. कसं आहे लग्नाबाबत आहे ना, गुन्हा जुडण्यापेक्षा मतं जुडलेली महत्वाची असतात नाही का. कोणीतरी येईल ना. नाही. बागेच्या या भागात कोणीच फिरकत नाही. इथला जो वॉचमन आहे ना तो माझ्या ओळखीचा आहे. खानदेशी आहे ना तो. हो. आणि एक खानदेशी पोऱ्या बा एवढं डिरिंग करून मुलीला घेऊन आलाय बागेत. तर याच्यापुढे त्याला असं भरून आलेलं आहे ना, त्याच्या खोपट्यात रडत बसलाय तो आनंदाने. बापरे, मी त्याला बघून येते. आता आपण एकमेकांना बघणं गरजेचं आहे ना. आता 1 तास आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही. तो अशी लाजली नाही तो. काका, तुमच्या पोरीला सांगताना घ्या ना. ती माझी पोरगी नाहीये. नको मला ते शेंगदाणे फिंगदाणे फुकाव तिकडे शिल्लक.
सॉरी ते झालं, माझी जवळची नजर आहे ना थोडीशी कमजोर आहे, पण दूरची नजर एकदम कडक आहे. दूरचा म्हणा गुरु शुक्र चेपचून असा नीट दिसतो, पण जवळचा चंद्रच दिसत नाही. नाही ऍक्च्युली तुमच्या केसावर मी कन्फ्युज राहिलं की या चंद्राबरोबर ये छोटी पोरगी काय करत असेल बा. येतं का शेंगदाणे, आईला घ्या, ताईला घ्या, बाबाला. शेंगदाणे खाते का? घ्या ना. घे रे थोडसे. घेतो. आणि ते सोलपटे काढून दे. हा आणि पोत्रे इकडे नको उडू बा. अच्छा तयारच आहे. तसे तयार आहे का? हे 2 तयार आहे सोलपटी. थँक्यू. ओ दादा घ्या काहीतरी. अरे आमच्या पात्रतेच्या तुझ्याकडे काही विकायलाच नाही येणार रे. अहो बेबीसाठी पिपाणी घ्या ना. अरे का बेबी आहे का रे? अरे लग्नाची पिपाणी वाजवायची वेळ झालेली आहे ना आता. काय दादा तुझ्याकडे जे विकायला आहे ना ते लहान पोरगीच मागेल ना. एखादी मोठी पोरगी म्हणते का घ्या ना पिपाणी म्हणून. घ्या ना पिपाणी. तुला पिपाणी आवडते? मला पिपाणी खूप आवडते. आपण एक गंमत करूया. तुम्ही मला प्रश्न विचारा, मी तुम्हाला पिपाणी वाजून उत्तर देईन. हो असेल तर एकदा वाजवीन आणि नाही असेल तर 2दा वाजवीन. मस्त. या घ्या. 3 घ्या पिपाणी. 3 कशाला? 3 कशाला? त्याचे तुम्ही 2 शेंगदाण्याचा पुडा घेतला, माझ्या 3 पिपाण्या घ्यायला पाहिजे तुम्ही. तुला मध्ये यायलाच पाहिजे काय? साहेब तुम्ही एक काम करा. काय रे भाऊ? या वसाऱ्याला ना त्याच्या पिपाण्या परत करून टाका. नको आपल्याला पिपाण्या. आपल्याला? ताई तुम्ही त्याचे शेंगदाणे परत देऊन टाका. नको आपल्याला. अरे तुम्ही आपल्यात कधी आले रे? नाही माझ्या पिपाण्या नाही तर त्याचे शेंगदाणे पण नाही. वसाऱ्या तुला तर आज मी सोडतच नाही. या चिरकुटला नाही एका फटक्यात गार करत. चिरकुट कोणला बोलतो रे तू? चिरकुट कोणला बोलतो? तुला वसाऱ्या मी चिरकुट तर तू झुरळ. मी झुरळ तर तू मुंगी. मी मुंगी तर तू पिसवा. मी पिसवा तर तू मला पिसवापेक्षा छोटा प्राणी नाही सापडत. काय? नाही बा तुम्ही बा मध्ये नाही बोलायचं. मग खेळायला बा मजा बा नाही बा येत बा. तू बाय ना बाटोड का कुक्कुला बाड आहे का तू? खेळ चालू आहे का इथे? अरे आम्ही काहीतरी महत्वाचं बोलतोय तरफडले आणि किती अंगावर थुकतो रे. हो मी तुमच्यासाठी ह्याच्यासोबत भांडतोय आणि हा दादा बघा मधल्या मध्ये पळ काढतोय. उद्या तुमच्यासोबत पण तो असाच वागू शकेल बघा बा. म्हणजे नाही तू बाय ना बाटोड काही बोलतो का? अक्कल आहे का तुला? काय ऐका ना आमचे बाबा पण असंच बोलायचं. तो तसाच आहे, त्याला अक्कलच नाही आहे. कोणाचे बाबा? आमचे बाबा. माझा छोटा भाव आहे. तुम्ही लोक भाऊ भाऊ? नाही मी कोणाचा भाऊ बिऊ नाही. आमचे बाबा जेव्हा गेले तेव्हाच मी हे नातं तोडलं. बाबा गेले? हा बाबा गेले. गेले बाबा. असं कसं झालं बाबा? कसं तुम्ही गेला बाबा? कुठे गेला थांबव किती गचक्या मारते. हे बघ तुझे बाबा नाही ते त्यांचे बाबा आहेत. त्यांच्याबद्दल बोलतायत ना ते. पण त्यांचे बाबा गेलेत ना. पण नाही मग रडते कशाला आहे? तुझे नाही ना ते. ताई पण त्याची खूप मोठी कहाणी आहे ताई. कशाला सांगतो? जा ना घरी जा. ऐकायचे ना ताई? ऐका तुम्हाला सांगतो आमचे बाबा जेव्हा आजारी होते ना असे बेडवर पडले होते. आमच्या दोघांचे पण हात त्यांनी असे हातात धरले आणि आम्हाला बोलले बालांनो माझी सगळी इस्टेट आहे ती तुमची आहे. म्हणजे 12 एकर शेती आहे, 5 घरं आहेत आणि बँकेमध्ये 40 लाख रुपये आहेत. हे सगळं तुमचं आहे. पण आता मी मेल्याच्या नंतर तुम्ही ती कशी वाटून घेणार तेवढ्या मला सांगा. मग मी आनंदाने डोळे मिटायला मोकळा. एक मिनिट आवाजावरून तर याचे वडील वाटतायत ते.
मी आईवर गेलोय. ठीक आहे. आणि मग नंतर आम्ही दोघांनी 2 दिवस आम्ही विचार केला आणि मग मी ठरवलं माझ्या वाट्याची जी इस्टेट असेल ना ती मी सगळी विकेन आणि त्याच्या पिपाना विकत घेईन आणि त्याचा बिझनेस करेन. आणि ह्याने काय केलं माहिती आहे? काय केलं? ह्याने कशाचा बिझनेस करायचा ठरवला? शेंगदाण्याचा. शेंगदाणे. मग बाबा काय म्हणाले? बाबा काय बोलणार? हे आमचे सगळे धंदे बघितले आणि असा एकच गचका आला आणि जमा झाले. याने माझ्या बाबांना मारले. तुझ्यामुळे माझे बाबा गेलेत. तुझ्यामुळे बाबा गेले. तुझ्यामुळे माझे बाबा गेले. तुझ्यामुळे आमचे बाबा गेले. तुझ्यामुळे आमचे बाबा गेले. तू खून केलास आमच्या बाबांचा. बाबा थांब. ए चेतना दादा ही का चिडले? तेच मला पण काय कळत नाही. आई 2 वेगवेगळे बाबा आहेत. एक तुझे बाबा आहेत, एक त्यांचे बाबा आहेत. तुझे बाबा शेफ आहेत आणि त्यांचे बाबा गेलेले आहेत. नाही माझे बाबा क्लार्क आहेत, शेफ नाही आहेत. अरे बाप रे. एखाद्या दिवशी विनोद नाही केला तर काढून नाही टाकणार तुला. सेफ म्हणजे सुरक्षित म्हटलं मी. आणि खरे दलिंदरांनो, आबाडातून आहे ना एखादा दगड जर तुमच्या डोक्यावर पडला ना समजा तुमच्या बापाने टाकलेला आहे तो. अरे धंद्याला वर तरी नीट राहू देणार रे. 40 लाख रुपये, 12 एकर जमीन, एवढ्या तुम्ही काय केलं? शेंगदाणे आणि पिपण्यांमध्ये घालवून टाकले. लाजा नाही वाटत तुम्हाला? अरे लाज कशाला वाटायला पाहिजे? मी प्रॉपर रिसर्च आणि सर्वे करून यो बिझनेस निवडलेला आहे. शेंगदाणे करायचं. ये चटपटे शेंगदाणा, फुल टाइम पास शेंगदाणा. बच्चों को खिलाओ, बीबी को खिलाओ, भाभी को खिलाओ और प्यार बढ़ाओ. माझे शेंगदाणा गरीब खातो न श्रीमंत पण खातो, लहान खातो न मोठा पण माणूस खातो. प्रत्येक माणूस शेंगदाणे खातो. आता मला सांगा या जगात असा कुठला माणूस आहे की त्यांनी शेंगदाणे खाल्लेलेच नाहीयेत? अरे दारू पिणारे ते शेंगदाणे चाकणं म्हणून खातात. जे पितात ते तर खातातच, पण जे नाही पित ते लयच खातात. तुम्हाला सांगतो की म्हणजे जग नष्ट झालं तरी दारू शिल्लक राहणार आहे. जोपर्यंत दारू शिल्लक आहे तोपर्यंत माझे शेंगदाणे शिल्लक आहेत. माय रिसर्च, माय बिझनेस, माय मॉडेल. दादा झालं तुझे जाय तू दादा तुमच्या माझा जो बिझनेस आहे तो थोडासा सन्मानाचा बिझनेस आहे. म्हणजे माझा बिझनेस असा मी एका वेगळ्या उंचीवर बघतो. म्हणजे पिपाणी वाजतो त्याचा पण आवाज येतो, शेंगदाणे खाऊन त्याचा पण आवाज येतो. तर मला सांगा आदराने आणि सन्मानाने आवाज कुठला येतो, दर्जा कोणाचा चांगला आहे? म्हणजे आपण 4 चौकात अगदी उघड कुठला आवाज काढू शकतो, पिपाणीचा की शेंगदाण्यांचा? श्याम, शेंगदाणे खाल्ल्यावर कुठला आवाज येतो? कुठला आवाज येतो हे का जाणून घ्यायचंय तुला? अरे तू काय हागऱ्या पात्र्या गोष्टी करतो रे? हे तर कायच नाही. आणि आग लागली ना तर मला मदत करा हे ओरडण्यासाठी पण आपण पिपाणीचा वापर करू शकतो. हे बघा म्हणजे काय तर मला मदत करा. आणि समजा एकदम सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला जर तहान लागली तर लगेच आपण म्हणायचं पिपाणी. काय एकदम भारी आहे बरं का तुम्ही. टाटा बिर्लाच्या वरचे तुम्ही. झालं तुमचं. जा ना तुम्ही आता. तेच तुम्हाला सांगतो ना. काय सांगतो? ह्यो मध्ये सारखा येतो म्हणा टाटा बिर्ला होऊच देत नाही. मी आज याला तर मारूनच टाकतो. मारतोय रे भाऊ. हा कसा करतो तुम्हाला माहिती आहे का? कसा करतो हा? थांबा मी दाखवतो यो कसा करतो. त्याआधी ही टोपली तुम्हाला गल्यात घाल. मी कशाला गळ्यात घालू ते? अरे मग मी कसा दाखवणार यो कसा करतो ते? मला बघायचं हे कसे करतात ते. नाही पण मी हे नाही शेंगदाणे गाड्यात विकून मी काय ते विकणार नाही. अरे नाही. अरे तुम्ही घ्या. साधे शेंगदाणे पण विकता येत नाहीत. ए चेतना, आपण इथे कशाला आलोय? बस ना तू. आपण इथे कशाला आलोय? शेंगदाणा पिपाने विकायला आलेलोय का? आणि मी कायला विकू शेंगदाणे?
माझ्याकडे चांगला जॉब आहे, भलती भारी नोकरी आहे माझी, भलता पगार आहे मला. अच्छा, म्हणजे तुला वाटतं की तुझ्या त्या पगारात तू तुझ्या फॅमिलीचं पोट भरू शकशील? मग मला सांग, तुझ्या घरात किती जण आहेत? 4 जण आहे. आणि किती जण आहेत तुझ्या घरात? अरे सांगितलं ना 4 जण आहेत म्हणून. मग घरात पिपण्या किती आहेत? पिपण्या कशाला असतील माझ्या घरात? अरे मग ज्या माणसाच्या घरात पिपण्यात नाही त्याची लायकी तरी आहे का लग्न करायची? अरे पिपणीच्या लग्नाचा काय संबंध रे? अरे मग लग्न झाल्याच्या नंतर वाजवशील काय? लग्नानंतर काय पिपण्या वाजवू मी? म्हणजे याला शेंगदाण्यासारखा मोठा बिझनेस पण करता येत नाही आणि पिपण्यासारखा फालतू बिझनेस पण करता येणार. माझ्या पिपण्याला फालतू बोलायचं नाही. तुझ्या शेंगदाण्यांचे सगळे कोंब आहे ते खोडून टाकेन. सगळ्या तुझी ही पिपण्या ना करून टाकणार. मग मी तुझ्या सगळ्या शेंगदाण्याचा कूट करून टाकेन. तू कूट करशील? वसर तुझ्या पिपाणीमध्ये एक शेंगदाणा टाकला कच आवाज होईल. अरे मी माझ्या पिपाणीने अशा ठुंकर मारीन ना तुझे सगळे शेंगदाणे उडून. अरे तू काय उत्तर पडणार दलिंदरान हो, एकमेकांचे बिझनेस का कुटायला आणि फुकायलाच आहेत का? ए दलिंदरांनो, तुला येतात का साधे शेंगदाणे विकता? बरं झालं बाई, मला आधीच कळलं. लग्न झालं असतं या माणसाशी तर माझं आयुष्य बरबाद झालं असतं. अगं ए वांदर मुसड्याची, हा तू वांदर मुसड्याची. बरं झालं मला कळलं, नाही तर तुझ्यासोबत लग्न झालं असतं माझ्या आयुष्याची पिपाणी वाजली असती. तू वांदर मुसड्याचा, खड्ड्याचा. अरे जा खड्ड्यात तू. मला भेटायचं नाही. आलं इथे मला. चल जा. इंटरेस्ट नाहीये मला तुझ्यात काही. वा छान परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. सई, मस्त झाला परफॉर्मन्स. पॅडीदा मस्त, अरुंडा मस्त, चेतना मस्त, श्यामदादा मस्त. मला एक गोष्ट आज प्रकर्षाने जाणवली की स्किट संपवण्याची आणि सुरू करण्याची पॉवर खरं तर कुठल्या तरी माणसाकडे आहे. आणि तो जेव्हा चुकीचं किंवा उशिरा म्युझिक वाजवतो तेव्हा सगळं फुस्स होतं. त्यामुळे खूप मोठी पॉवर आहे आमिरदा, ती जपून ठेवा तुमच्याकडे. मस्त, खूप मजा आली. धन्यवाद. जॉनी सर, मेरे को आपकी आवाज़ अच्छी है. एक बार प्लीज. क्या बात है मंडली. बहुत अच्छा किया आप दोनों ने भी. और आप लोगों का जो बिगिनिंग में आया है, जो आपके प्यार का जो नज़दीक आना जाना, जो इतना अच्छा नेचुरल लगा बहुत. और आपने बहुत अच्छा किया. वेरी गुड, माइंड ब्लोइंग. बहुत मेहनत का काम है. सबका परफॉर्मेंस बहुत अच्छा था, बढ़िया था. गुड. मंडळी, मध्यंतरी आपण एक प्रथा सुरू केली होती. आपल्या रंगमंचावरच्या कलाकारांची आणि तुमची ओळख आहेच आहे, परंतु पडद्यामागच्या कलाकारांची, तंत्रज्ञांची आपण ओळख करून घेत होतो. जाणून घेऊया की आज आपल्या कुठल्या तंत्रज्ञाची आपण ओळख करून घेतोय. ओक साहेब, मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीचं तंत्र फार महत्त्वाचं असतं. मग ती कुठली गोष्ट असो, एखादा परफॉर्मन्स असो, एखादी डिश तयार करणं असो, एखादा ड्रेस शिवणं असो, कुठल्याही गोष्टीचं तंत्र फार आवश्यक असतं. तंत्र बिघडलं तर ताळतंत्र सुटू शकतो, त्या गोष्टीवरचा ताबा सुटू शकतो. आपल्या शोच्या बाबतीतही बोलायचं झालं तर एक व्यक्ती अशी आहे जी गेले कित्येक वर्ष तंत्र दिग्दर्शक या पदावरती काम करते आहे. अनेक मोठ्या मोठ्या शोजचा अनुभव त्या व्यक्तीच्या पाठीशी आहे. आणि रसिकांच्या माहितीसाठी सांगतो मी की जितका महत्त्वाचा या सगळ्या कलाकारांचा परफॉर्मन्स असतो तितकंच महत्त्वाचं काम असतं तंत्र दिग्दर्शकाचं. म्हणजे एखादा लेखक जसा कल्पनेचा विस्तार करतो, 2 ओळींची कल्पना असेल, त्याचं 8 पानांचं स्क्रिप्ट लिहितो आणि मग ते 22-23 मिनटाचा परफॉर्मन्स हे सगळे कलाकार करतात. पण हाच 22-23 मिनटाचा विस्तार 15-16 मिनटात आणून योग्य त्या पद्धतीने बसवणं, या सगळ्या कलाकारांची कामं छान असतातच, ती अजून छान पद्धतीने सुविहित एकसंध परफॉर्मन्स कसा. बरेचदा कधी कधी लाईटचा प्रॉब्लेम असतो, कुणाला खोकला येतो, कुणाला ठसका लागतो, वाक्य विसरली जातात, स्किट थांबतं. पण ते सुविहित पद्धतीने रसिकांसमोर कसं प्रेझेंट होईल याची जबाबदारी पोस्ट प्रोडक्शनची असते, तंत्रदिग्दर्शकाची असते. या दोन्ही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणारे आमच्या हास्यजत्रेचे तंत्रदिग्दर्शक वैभव निवाते हे आजची गौरवमूर्ती आहेत. असतोस, हाकत असतोस, आता काहीतरी बोलणं अपेक्षित आहे. बोलणं म्हणजे तुम्ही सगळे इथे शूटला मी असतोच म्हणजे सगळ्यांबरोबर, पण
तुम्ही सगळे माझ्या कानाजवळ तर असतात जास्ती, रात्री झोपेतही येता म्हणजे झोपल्यानंतर. थँक्यू सगळ्यांचं थँक्यू. थँक्यू सो मच यार. वी लव्ह यू दादा. थँक्यू. मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची, पण त्याआधी मी आजचे आपले पाहुणे विनोद सम्राट जॉनी लिव्हर सर यांना मंचावर येण्याची विनंती करते. सर प्लीज. येतो. जाता जाता तुम्ही आम्हाला काय सांगाल? कसा वाटला आमचा कार्यक्रम? इथे येऊन कसं वाटलं? खूप छान, खूप मस्त, फार मस्त शो. लोकांना आवडतं, ते बघतात आणि अजूनही चाललं पाहिजे. 2 तास का 3 तास पण बघतील लोक. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू. मंडळी, याचबरोबर आजचा भाग इथेच संपतोय. आता आपली भेट होणार आहे पुढच्या रविवारी रात्री 8 ते 10. बघायला विसरू नका रविवारची हास्य जत्रा, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा डबल बार. हास्य जत्रा.